हास्य रसिकांना मनमुराद हसवायला आला. कधी त्याने केली टवाळकी तर कधी केल्या गुदगुल्या. त्याने असा आणि लठ्ठ व्हा असा संदेश देतात तुम्ही पोट धरून हसलात. अहो, आठवून त्याची हास्य बत्तीशी तुम्ही विचारताय आज काय आणले आणखी नवं काही. रसिक, हे तर समीकरणच झालंय की त्याने नित्य नवं देण्याचा वसा घेतला आणि आपण हसण्यासाठी जन्म घेतला. आणि म्हणूनच आज आपण सुरुवातीपासूनच दिलखुलास हसणार आहोत. कारण आज आपल्या सर्वांचा लाडका विनोदवीर जॉनी रावत आपल्याला सांगतोय, चला हसूया. ही कॅसेट ऐकणाऱ्या मित्रांना, मैत्रिणींना, छोट्यांना, मोठ्यांना, खऱ्यांना, खोट्यांना, लहानांना, थोरांना, बालकांना, पालकांना व्ही ट्रॅक कॅसेट कंपनीद्वारे जॉनी रावतचा नमस्कार. अरे, यात हसण्यासारखं काय? हे बाकी फारच झाला. तुम्हाला कुणी असं जबरदस्तीनं सांगितलंय का की माझ्या प्रत्येक वाक्याला हसलंच पाहिजे? झालं, रागावलात? अहो, माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच की पुढे तुम्हाला माझ्या प्रत्येक विनोदावर मनमुराद हसायचंय. तेव्हा मी हसतमुखाने केलेले विनम्र अभिवादन तुम्ही फक्त स्मित हास्य करून स्वीकारावं एवढीच नम्र विनंती. तर रसिक मित्र, सुरू करूया सदाबहार नकलांचा आणि तुफान विनोदाचा अतिशय नवीन खजिना. चला हसूया. एका गावात तमाशाचा कार्यक्रम चालू होता. लोक अतिशय मन लावून तमाशा पाहत होते. लोकांमध्ये एक माणूस 100 टाकून बसला होता, म्हणजे 100 ग्रॅम देशी पिऊन बसला होता. त्याला त्या तमाशातलं काही कळत नव्हतं. त्याला कोणीतरी फुकट तिकीट दिलं होतं म्हणून तो कार्यक्रम पाहत होता. 5-6 लावण्या त्यांनी सहन केल्या, ऐकून घेतल्या. शेवटी वैतागून त्या चालू तमाशात तो मध्येच ओरडला, हे लावणी पिळणी बंद करो, कल्लू मामा लो, कल्लू मामा, अरे कल्लू मामा घे. कोण ओरडला रे त्यो? हा, कल्लू मामा? अरे त्यो कल्लू मामा गेला तमाशा सोडून. 10 वर्ष झाले ती त्याला. बकळाबाईवर गेला कल्लू, लय चालू. अरे ढोलकी, अरे गोली मारो भेजे में, सत्या सत्या. अरे त्या सत्यानं आमचं सत्यानच केलं या. अरे तात्या, सत्या म्हणजे सत्या पिक्चरचं गाणं मागतोय तो. गोली मार भेजे में आणि भेजेश्वर करता है ढिसक्याव. असं होय? म्हणजे तुला सत्य पिक्चरचं गाणं पाहिजे होय? अरे जयसिंगा, मग वाजव ढोलकी. अरे गोली मारो भेजे मेरे अन भेजा येश्वर करता है. अरे गोली मारो भेजे मेरे अन भेजा येश्वर करता है. भेजे की सुनेगा तो ये कल्लू मामा मरता है. जी 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 माझा मामा दूर, कल्लू मामा दूर, माझा मामा दूर, कल्लू मामा दूर. अरे तुझ्या मायला आणि मागून कल्लू मामा काय म्हणतो? अरे काय म्हणतो? अरे अटका अटका जो भी फटका, झटका दे र झटका दे. अरे अटका अटका जो भी फटका, झटका दे र झटका दे. आणि येडा वो मरेगा जो पण करेगा कल्लू मामा र. जी 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 माझा मामा दूर, कल्लू मामा दूर, माझा मामा दूर, कल्लू मामा दूर, माझा मामा दूर, कल्लू मामा दूर, माझा मामा दूर, कल्लू मामा दूर. एक मुलगा एका मुलीवर प्रेम करायचा. एके दिवशी तो मुलगा हिम्मत करून त्या मुलीच्या घरी गेला आणि त्या मुलीच्या बापाला म्हणाला, नमस्कार, माझं नाव गुरु कदम. तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या मुलीचा हात मागायला आलोय. हे ऐकून मुलीचा बाप भडकला आणि म्हणाला, काय मुलीचा हात मागायला आलास? नालायक, अजिबात मिळणार नाही. तुला हवी असेल तर अख्खी मुलगी घेऊन जा, पण नुसता हात देणार नाही. मित्र, असं म्हणतात की प्रेमासाठी लोक वेडी होतात. अशीच एक मैत्रीण आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला सांगत होती, अगं समोरच्या बस स्टॉपवर तो मुलगा
मागे पार वेडा झालाय. सारखा माझ्या मागे लागतो आणि नेहमी मला छेडण्याचा प्रयत्न करतो. तोंड काय वाकडं करतो, शिट्या काय मारतो, केसांवर हात काय फिरवतो, उड्या काय मारतो आणि मला इम्प्रेस करण्यासाठी काय काय करतो. अगं पार वेडा झालाय तो माझ्या मागे. हे ऐकून दुसरी मैत्रीण म्हणाली, कोण? अगं तो तुझ्यामुळे वेडा झालेला नाहीये, तो तर जन्मापासूनच वेडा आहे. एक लहान मुलगा आपल्या बाबांना प्रश्न विचारित म्हणाला, बाबा मॅन आणि सुपरमॅन मध्ये काय फरक आहे हो? बाबा म्हणाले, राजू, मॅन नेहमी रस्त्यावर चालतो आणि सुपरमॅन उडत येतो. मुलगा म्हणाला, नाही, चूक, एकदम चूक. बाबा म्हणाले, चूक? मग तू सांग, मॅन आणि सुपरमॅन मध्ये काय फरक आहे ते? मुलगा म्हणाला, बाबा मॅन आहे ना, मॅन नेहमी पॅन्टीच्या आत अंडरवेअर घालतो आणि सुपरमॅन आहे ना, सुपरमॅन पॅन्टीच्या वर अंडरवेअर घालतो. एकदा एका हवालदाराच्या हातून एक चोर निसटला. तेव्हा इन्स्पेक्टर हवालदाराला म्हणाला, काय रे, चोर तुझ्या हातून निसटल्यावर तू त्या चोराचा पाठलाग का नाही केलास? हा? हवालदार म्हणाला, साहेब, मी त्याचा पाठलाग केला होता, पण तो चोर एका सिनेमाच्या थिएटरमध्ये शिरला. इन्स्पेक्टर म्हणाला, काय, सिनेमाच्या थिएटरमध्ये शिरला? मग तू त्याच्या मागे थिएटरमध्ये का नाही गेलास? हवालदार म्हणाला, आवा साहेब, कसा जाणार साहेब? का म्हणजे? आवा साहेब, तिथं गुलाम पिक्चर लागला होता आमिर खानचा आणि मी तो 2 वेळा पाहिलाय की. काही लोक एका चोराला पकडून पोलीस चौकीत घेऊन आले. एक माणूस म्हणाला, साहेब, याने भर दिवसा मोरे काकांच्या घरात चोरी केली. त्यावर हवालदार म्हणाला, काय रे, भर दिवसा चोरी केली? हा, चक्क भर दिवसा चोरी करतोस? त्यावर चोर आळस देत म्हणाला, काय करू साहेब, रात्रीची मला फार झोप येते. मित्र, बऱ्याच लोकांना प्रत्येक गोष्ट सांगताना माझं सांगण्याची फार सवय असते. अशाच एका माणसाला प्रत्येक गोष्ट सांगताना माझं घर, माझा रेडिओ, माझा टीव्ही, प्रत्येक वस्तूचा उल्लेख तो माझा म्हणूनच करत असे. त्याच्या अशा वागण्याने एके दिवशी त्याची बायको त्याला म्हणाली, काय हो, नेहमी प्रत्येक वस्तूचा उल्लेख करताना माझं काय म्हणता? सगळं तुमचंच आहे का? माझं काही नाही का? अहो, मी तुमची बायको आहे. प्रत्येक वस्तूवर माझाही तितकाच हक्क आहे जितका तुमचा. घरातली प्रत्येक वस्तू आपल्या दोघांचीच आहे ना, मग तुम्ही नेहमी माझं काय करता? खबरदार, यापुढे कुठल्याही वस्तूला तुम्ही माझं म्हटलं तर बघा, सरळ माहेरी निघून जाईन. हो, याच्या पुढे कधीही माझं म्हणायचं नाही. कुठल्याही वस्तूचा उल्लेख करताना आपलं म्हणायचं, आपलं. कळलं का? बायकोच्या धमकीला घाबरून त्या माणसाने माझं म्हणायचं सोडून दिलं. एके दिवशी सकाळी तो माणूस घरात काहीतरी शोधत होता. त्याला शोधताना पाहून त्याची बायको त्याला म्हणाली, काय हो, मघासपासून पाहते तुम्हाला काहीतरी शोध चालली आहे तुमची. अहो, तुम्ही शोधताय तरी काय? तो माणूस म्हणाला, अगं काही नाही ग, आपलं दाढीचं सामान सापडत नाहीये. मित्र, तुम्हाला माहीतच असेल, 7 डिसेंबर आणि 18 जानेवारीच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी पल्स पोलिओ लसीकरण विशेष मोहीम जाहीर करण्यात आली होती आणि बाळाला डोस पाजा अशी जाहिरात टीव्हीवर, रेडिओवर, रिक्षातून करण्यात आली. आमच्या गावातल्या माझ्या एका मित्राला कळताच तो नजीकच्या लसीकरण केंद्रावर पोहोचला आणि तिथे बाळाला डोस पाजत असलेल्या एका बाईला म्हणाला, मला डोस द्या मला डोस द्या. हे ऐकून ती बाई म्हणाली, अहो, पण हे बाळासाठी आहे. बरोबर, मग मी पण बालाच आहे ना, माझं नाव बालाच आहे, मला डोस द्या. हे ज्या आला, मला काही माहित नव्हता. आमच्या गावातली लोक मला बोतली, अरे बाला, तुझ्या नावाची कवरी बोमा, बालाला डोस पाजा, बालाला डोस द्या. अरे बाला, तू इकडे काय करतास? जा तिकडे डोस घ्यायला जा. सगळे तिकडे शोधतात तुला. म्हणून मी इकडे डोस घ्यायला आलो. आणि आवरी रिक्षामध्ये बोमाबोम करायची काय गरज होती तुम्हाला? मी येणारच होतो ना. मग तुमचा तो डोस का पोच द्या म्हणा लवकर जाऊ द्या. पण हो, डोस प्युअरचा आहे ना, म्हणा प्युअरचा डोस द्या. चालू म्हणा अजिबात खपन आहे. आणि हो, तुमच्याकडे जो डोस आहे ना, तो प्युअरचा असेल ना, तर मग याच्या आला डोस काय अख्खा डरम प्युअर तयार आम्ही. पेजर जेव्हा नवीनच आला होता तेव्हा पेजर हा काय प्रकार आहे जास्त लोकांना माहीत नव्हतं. त्यावेळी पहिल्यांदा हाच माझा मित्र बाला याने नवीन पेजर घेतला आणि कमरेला पेजर लावून बाला अख्ख्या गावात फिरू लागला. पेजर घेतल्यापासून बालाची चालच बदलली. कंबर पुढे, छाती मागे करून तो चालायला लागला. एके दिवशी त्याच्या कमरेला पेजर पाहून त्याच्या एका मित्राने विचारलं, कर बाला, कमरेवर या कर.
सोन्याची डबी आहे का? अरे इकडे तुला चुन्याची डबी दिसते का? अरे 10,000ची वस्तू होती, 10,000ची. 10,000ची नावरीची डबी? अरे पण हे हाय तरी का? अरे पेशर आहे हे, पेशर. हो का? अरे मग कमरेवर यो पेशर लावल्यापासून छातीवर कावरा म्हणा पेशर. ऐसा का? अरे पण बाला यो 10,000चा पेशर यो काय कामाचा? अरे यो करत का? काय करत? अरे जाम भारी काम करत बोलियो. ऐसा का? अरे मग अरे यो दिसायला लहान पण याची कीर्ती जाम मान. हो का? अरे पण करत का? यो करत का? अरे मेसेज पाठवतो बोल, मेसेज. अरे कधी बी तुझ्या वहिनीसला ना काही बी मागवायचं असेल ना, काही बी मागवायचं असेल ना, आणि मी घरात नसलो ना तर ती सरळ हे पेशरवर मला मेसेज पाठवते बोल, कोंबडी घेऊन या, मच्छी घेऊन या, न मटण घेऊन या, न भाजी घेऊन या. अरे पण बाला मला एक बात नाही कळलं. अरे पेशर तुझे कमरव मग तुला कसा कळत रे मेसेज आला मागून? अरे वांग्या तीच खरी गंमत आहे ना. अरे कोणचा बी मेसेज आला ना की लगेच जो पेशर आहे ना, पेशर लगेच जो पुकपुक करायला लागतं बोल. आणि जेव्हा हे पुकपुक करत ना तेव्हाच लगेच मना कळतं हे ज्या आला कोणता तरी मेसेज आहे मागून. ऐसा का? अरे जाम भारी अरे पेशर. अरे मग हे ज्या आला 10,000 रुपये दिलेत. त्यांच्या गप्पा चालल्याच होत्या तेवढ्यात अचानक पेजर वाजू लागला. पुकपुक आवाज ऐकून बालाचा मित्र म्हणाला, अरे बाला, ए बाला, पेशर पुकपुक करत बघ, वहिनीचा मेसेज आला बघ. अरे वहिनीचा मेसेज नाही अरे तो. अरे वहिनीचा नाही तर कोणता तरी मेसेज आहे बघ. काही नाही रे, ज्याला फालतूक मेसेज होतो. अरे फालतू कसा? कोणता तरी मेसेज आहे बघ. अरे वांग्या तुला बोललो ना काही नाही, तो फालतूक मेसेज आहे मागून. अरे पण बाला ऐसा का बोलतोस तू? अरे मेसेज बघायच्या आधीच बोलतो फालतू मेसेज. अरे पण तुला कैसा कळला की तो मेसेज फालतू आहे मागून? अरे वांग्या ज्याला क माहितीये का, काल ते बुद्या मामाच्या पोराच्या हल्दीन चलतो ना, मग काय झालं माहितीये का, तिकडे मी रास पिली बोल, रास पिली नाही ज्याला पिऊन काय झालं माहितीये का, एकाशी माझी लपरी झाली, एकाशी माझी लपरी झाली ना तिकडं त्याला साप फोरला बोल, जाम मरला. पण काय झालं माहितीये, हे ज्या आला तिकडं तो काही नाही बोलला म्हणा, तिकडं तो काही नाही बोलला. पण आता सकाळपासून तो इकडं म्हणा हे ज्या आला पेशरवर शिवाय घालतो बोल. याच्या आला जाम भारी पेशर आहे रे तुझा. अरे मग एकदा एका माणसाने नवीनच मोबाईल घेतला आणि बालाला म्हणाला, अरे बाला तू पाहिलंस का मी नवीन मोबाईल घेतलाय ते? बाला म्हणाला, नाही रे, कुठं रे? तो माणूस म्हणाला, अरे घरी ठेवलाय, नवीन आहे, आजच घेतलाय, येतोस का बघायला? हे ऐकून बाला म्हणाला, अरे जा आला तू आज घेतला? अरे माझ्या आजूस करे कधीपासून तो मोबाईल. अरे प्रत्येक शर्यतीन जिंकून आणतो तो. तो माणूस म्हणाला, काय म्हणतोस? तुझ्या आजोबाकडे पहिल्यापासून आहे मोबाईल आणि तो शर्यतीत जिंकून आणतो? चल जरा मला दाखव तरी कुठल्या कंपनीचा आहे तो. त्यावर बाला म्हणाला, अरे कुठल्या कंपनीचा म्हणजे आपल्या घरच्याच कंपनीचा. तुला बघायचं आहे का? बघायचं आहे का? चल माझ्या बरोबर. एवढं म्हणून बाला त्या माणसाला घेऊन गेला आणि समोर चरत असलेल्या बैलांकडे बोट दाखवीत म्हणाला, अरे बघ बघ बघ, कवरे बैल आहेत, मोब बैल आहेत माझ्याकडे. बऱ्याच लोकांना शिकारीची फार हौस असते. असेच आमच्या शेजारी राहणाऱ्या मोकाशी काकांना शिकारीची भलतीच हौस. एकदा ते सकाळी सकाळी शिकारीला गेले. बराच उशीर झाला तरी ते परत आले नाहीत. पण जेव्हा ते संध्याकाळी परत आले तेव्हा त्यांची अवस्था फार विकट होती. डोकं फुटलं होतं, नाका तोंडातून रक्त येत होतं, जागोजागी खरचटले होते, कपडेही फाटले होते, तोंडातले 2 दातही गायब होते आणि शिकारीला नेलेली बंदूक तिचेही 2 तुकडे झाले होते. मोकाशी काकांना अशा अवस्थेत पाहून काकू घाबरल्या आणि घाबरत म्हणाल्या, अरे देवा काय झालं तुम्हाला झालं तरी काय? काका म्हणाले, अगं काही नाही ग, ससा पकडत होतो, ससा. काकू म्हणाल्या, अहो ससा पकडत होता की वाघ पकडत होता? इतकं लागलंय तुम्हाला, ससा काही इतका खतरनाक नसतो बाई. त्यावर काका म्हणाले, अगं तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. अगं ससा खतरनाक नव्हताच मुळी, खरं तर त्या सशाचा मालकच खतरनाक होता. एका चित्रकाराचे चित्र विकत घेताना एक माणूस चित्रकाराला म्हणाला, वाह हे चित्र मला फार आवडले, या चित्रात काहीतरी वेगळे, हे चित्र म्हणजे एक जगावेगळं चित्र आहे, याच्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागली असेल नाही का? चित्रकार म्हणाला, मेहनत? अहो अशी तशी मेहनत नाही, माझ्या जीवनातली 15 वर्ष मी या चित्रासाठी वाया घालवलीत. हे ऐकून तो माणूस आश्चर्याने म्हणाला, 15 वर्ष? बापरे, एवढी मेहनत करावी लागली चित्र काढण्यासाठी?
छे छे, चित्र तर मी एका दिवसात काढलं. 15 वर्ष तर मला या चित्राला गिराक शोधण्यात गेली. मित्र, कुठलंही नवीन गाणं आलं की लोक त्या गाण्याच्या मागे हात धुवून लागतात. आता खंडाळा गाणं जेव्हा नवीन नवीन आलं होतं तेव्हा ते इतकं गाजलं की शेवटी त्या गाण्याचा कंटाळा आला. जिकडे बघावं तिकडे खंडाळा. मुलंही मुलींना पाहून तेच गाणं गाऊ लागले. आमिर खानने खंडाळा गाण्यात जिभेवर माचीसची पेटती काडी विझवली तर बऱ्याच मुलांनी तसंच करण्याचा प्रयत्न केला. आमिर खानला काही झालं नाही, पण बरीच मुलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. असाच आमच्या शेजारच्या परवानचा मुलगा खंडाळा गाण्यात एका मुलीला छेडीत म्हणाला, ए काय गो चेडवा, अरे ए काय रे बाबल्या, चल चेडवा गो फिरूक मालवणला. कशा नाही तर माका तू मालवणला. गो माडाची माडी फणसाचं घर खाऊक चल अंपा. ए चल गो चेडवा. एसटी पकडूक धावूक पळूक हैसर गरज नसा. आमच्या या कोकणात गो आता कोकण रेल्वे असा. कोकणाचो गो गोड गोड आंबट कोकम सरबत पाजीन. नारळाच्या झाडावर गो नारळ तुका काढीन. चल चेडवा उशीर कशा करता, गो चेडवा कशाक भाव खातात. कुडाळ कणकवली सावंतवाडी घुमवीन गो वेंगुर्ला. चल गो चेडवा. खंडाळा गाण्याचं वेळ इतकं वाढलं की टीव्हीवर जाहिरात सुद्धा खंडाळा गाण्यात ऐकायला मिळते. एके दिवशी सासू सुनेचं भांडण झालं. सून रागावून आपल्या आईच्या घरी वडाळ्याला निघून गेली आणि सुनेला शिव्या घालीत सासू दाराजवळ आली. तिच्या शिव्या ऐकून शेजारीण म्हणाली, ए काय झालं ग, अग काय सांगू ग, सुन माझी गेली वडाळ्याला. सून तुझी का गेली वडाळ्याला. पगार पोराचा द्यायला बापाला गेली वडाळ्याला. काय सांगू ग. घरची उष्टी भांडी कपडे टाकून ती गेली. झाडू ही न मारता गेली कशी ही चटपी मेली. अगं मलाही माहित आहे तुझी सून कशी हट्टी. नवऱ्यालाही मुठीत ठेवते आहे हट्टी कट्टी. अगं काय सांगू ती देते तुला शिव्या. अगं त्या शिव्या रोज असतात नव्या नव्या. अगं येऊ दे मेलीला दाखवते कुत्रीला ओढीन तिच्या चिंचा. काय सांगू ग. मित्र, कधी कधी बऱ्याच लोकांना इंग्लिश येत नसताना सुद्धा इंग्लिश झाडण्याची सवय असते आणि ते कुठेही कसेही इंग्रजीचा वापर करतात आणि तिथे विनोद कसे निर्माण होतात. अशीच एक मैत्रीण आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला म्हणाली, अगं काल की नाही काय झालं माहितीये का. अगं मी अशी दाराजवळ तांदूळ निवडत बसली होती आणि मेला आपला दूधवाला भैया जिने चढत येत होता आणि त्याने धोतर इतकं वर धरलं होतं की शिवाई किती आक्रोड दिसत होतं. हे ऐकून दुसरी मैत्रीण म्हणाली, अगं आक्रोड नाही ग, ऑकवर्ड. एक अमेरिकेतला माणूस सूट बूट आणि टाय घालून एका खेड्यागावात फिरत होता. त्याने पाहिलं की इथली लोक धोतर नेसतात, पण धोतरातला प्रकार त्याला काही कळेना की इथल्या लोकांनी काय नेसलंय. त्याला विचारावंसं वाटलं, पण त्याचं इंग्लिश इतकं फास्ट होतं की कुणालाच कळत नव्हतं. एक माणूस धोतर नेसून तंबाखू मळीत एका कोपऱ्यात उभा होता.
अमेरिकन माणसाला असं वाटलं याला विचारावं की त्याने काय नेसलंय. तो त्या माणसाजवळ आला आणि म्हणाला, एक्सक्यूज मी जेंटलमन, व्हॉट इज दिस? या माणसाने अमेरिकन माणसाकडे पाहिलं आणि मान हलवीत म्हणाला, यस 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 यस. अमेरिकन माणूस म्हणाला, एक्सक्यूज मी जेंटलमन, व्हॉट इज दिस? नो, अजाबात नो. एक्सक्यूज मी, अरे कसला कुसकुस मी तुझ्या याचं बघूलं तुझं. अरे जे काय पाहिजे ते मराठीत बोल, काय पाहिजे तुला. त्या अमेरिकन माणसाला असं वाटलं माझं बोलणं त्याला काही कळत नाहीये, तर त्याने त्याच्या धोतरचं मागचं टोक धरलं आणि ओढीत विचारलं, जेंटलमन, व्हॉट इज दिस? त्या माणसाला राग आला की हा माणूस माझं धोतर ओढतोय. त्या माणसाने पटकन त्याची टाय धरली आणि टाय खेचीत म्हणाला, अरे हात उघड, तू मला सांग व्हॉट इज दिस? अमेरिकन माणूस म्हणाला, दिस इज माय नेक टाय. हे ऐकून तो माणूस म्हणाला, नेक्स्ट टाय? मग दिस इज माझी बॅक टाय. मित्रांनो, विज्ञानाने आज इतकी प्रगती केली आहे की मानव चंद्रावर पोहोचलाय आणि थेट मंगळावर जाण्याचा विचार करू लागलाय. आणि काही वर्षानंतर मंगळ हे पिकनिक स्पॉट होईल, तेव्हा लहान मुलं काय बोलतील? अरे बंड्या, राजू, गोट्या, चला आपण क्रिकेट खेळूया का? अरे क्रिकेट खेळायला तर खूप जागा लागते आणि आपल्याकडे तर सगळ्या बिल्डिंगी आहेत. त्या जुन्या मैदानात सुद्धा बिल्डिंगीचं काम चालू आहे. तेवढी जागा कुठे आहे आपल्याकडे? अरे इथे नाही काय, मंगळावर जाऊया क्रिकेट खेळायला. मंगळावर तिथे फिल्डिंग लावायला किती मजा येईल माहित आहे. एक जाईल बुधावर, एक जाईल गुरुवर, एक जाईल शुक्रवार आणि एक जाईल शनिवार. मी जाईन चंद्रावर बॉलिंग टाकायला आणि बॅट्समॅनला ठेवू आपण सगळे मंगळावर. अरे मग अंपायर कुठे जाईल? अरे अंपायर कुठे जाईल म्हणजे त्यांना पाठवू आपण सूर्यावर. पण एकदा काय झालं, मराठी चित्रपट सृष्टीचे वरिष्ठ अभिनेता निळू फुले आपल्या घरात खाटेत पडल्या पडल्या विचार करीत होते की यंदा पिकनिकला लोणावळा, खंडाळा किंवा काश्मीरला न जाता चक्क मंगळावर जायचं. पण एकट्याने न जाता सर्व सिनेकलाकारांना अंतराळवीर बनून सोबत घेऊन जायचं. असा विचार करता करता त्यांना गाढ झोप लागली आणि मग अरे गप्पा बसा. अरे दिलीप प्रभावळकर, इतका उशीर का लावलास? अहो उशीर होणारच, सगळी तयारी करावी लागली. प्रवासात त्रास होणे म्हणून हा शक्तिवर्धक मेथीचे लाडू, अॅनासिनच्या गोळ्या आणि कावनं बनवलेला स्वेटरही घेतलाय. आणि हो, बाम सुद्धा घेतलाय. बाम. काय बॉम्ब? अणुबॉम्ब? अणुबॉम्ब नाही हो, झेंडू बाम. आपण निळू भाऊ, मंगळावर काय काय आहे हो? अरे मंगळावर प्राण आहे, जीवन आहे. अरे बापरे, दोन्ही विलनच. मी येत नाही. तरी काऊ म्हणाली होती तेथे कोणी ना कोणीतरी आहे म्हणून. त्यासाठी दक्षिणमुखी मारुतीचा अंगारा दिलाय, डाव्या खिशात आहे. अरे तू मंगळावर चाललास की शनिवार? अरे वा 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 वा. लक्ष्मीकांत, अरे अशोक पण आला. अरे वा वा वा. अरे अशोक, पण ही बंदूक कशाला आणलीस? बंदूक कशाला आणलीस? अहो बंदुकीच्या संदुकीमध्ये गोळ्या आहेत. त्याचं काय? आमचा बाप म्हणजे आमचे वडील, आमचे हिटलर, त्यांनी वाघ मारला होता. साधा सुद्धा वाघ नाही, 1 फुटी 2 फुटी तर चांगला 4 फुटी वाघ होता तो. हा, आम्ही ऐकले मंगल में जंगल आहे म्हणून. नाही मग चाललोच आहे मंगळावर, तर 2-4 शिकार करावं म्हणतो. पण काय म्हणू, चंद्रावर ससा तर मंगळावर काय चालू? चंद्रावर ससा तर मंगळावर हरण असेल. मग हरणाच्या शिकारीला सलमान खानलाच बोलावं लागेल. सलमान खानला कशाला? मी आहे ना हरणाला मारायला. तेच मारायचंय मला, त्याचसाठी आणली बंदूक. अरे लक्ष, मंगळावर जायच्या अगोदर तुझं तोंड कसं फुटलं? हे बँडेज कसलं? त्याचं काय झालं निवळ भाऊ, मध्यरात्री आमच्या घरात चोर शिरला आणि गंमत झाली. काय चोर? मग त्याला काय मिळालं का? त्याला काही मिळालं नाही, पण मला भरपूर काय मिळालं. त्याचं काय झालं, मी रात्री शूटिंगवरून घरी येत होतो, बघतो तर काय आमच्या घरात चोर शिरला होता. बायको त्याला मारत होती. तेवढ्यात लाईट गेली आणि चोर पळून गेला आणि मी नेमका बायकोच्या हातात. अच्छा, म्हणून तू बँडेज मध्ये काय? मायला हा अंतराळवीर आहे का अकराळ-विक्राळवीर आहे? अरे तुझ्या मायला लक्ष तू. अरे दादा, मंगळावर जायला पण हाफ पॅन्टीत? अहो भाऊ, अंतराळवीराचा हात पोशाख पाहिजे. त्याचं काय, हाफ पॅन्टीत हवा कशी खेळती राहते, इथून तिथे तिथून इथे, सगळं कसं मोकळं वाटते. आणि समजा
उद्या ढगाला कळ लागली आणि आकाशात रॉकेटला काही झालं तर पॅराशूटची गरज नाही. मी माझ्या चड्डीला धरून आरामात खाली येऊ शकतो. बाबा आला तुझ्या बायला मैत्रीला, त्या बायला बायला डान्स कशाला करतोय? मागा बाल्याचा डान्स नाही तर ब्रेक डान्स सुद्धा करू घेतलो, पण मी अनफिट असा. माझ्या रशीद कडक मंगळाने प्रवेश करून थैमान घातलेलो आहे, त्यामुळे माझा पोट बिघडलेलो असा. तेव्हा मंगळावर जाऊन ओटी खेळून नारळ देऊन त्या काय शांत करू भयो. तर लवकरात लवकर मंगळावर जाऊया. चला रे अंतराळवीरांनो. अरे अंतराळवीर आले, पण क्रांतीवीर कुठे? आलो 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 आलो. निळू भाऊ मी आलोय. नाहीतरी फार दिवसापासून मंगळावर यायची माझी मनीषा होतीच. मनीषा मनीषा म्हणजे मनीषा कोयराला का? हे बघ दादा, हे बघ, मनीषा म्हणजे मनातली इच्छा. चला जाऊया ना. अरे चला चला कुठे चला? अरे जायचं म्हणजे जायचंच, पण अगोदर हजेरी घेतो. दिलीप प्रभावळकर, 1012 का? लक्ष्मीकांत बेर्डे, हजर रे बाबा. अशोक सराफ, गाजर आपलं हे हजर. नाना पाटेकर, हजर. दादा कोंडके, हजर. संजीव कुमार. मैं हाजिर हूँ. अरे पण प्राण कुठे? बरखुरदार, मैं यहाँ खड़ा हूँ. शाहरुख खान. हाजिर. समजलं. अरे पण आपला पायलट दिलीप कुमार कुठे? ए भाई, ए नीलू भाई, हाजिर हूँ भाई, हाजिर हूँ. कब से यहाँ पायलट रूम में बैठा हूँ, तुम लोगों का इंतजार कर रहा हूँ भाई. अरे यानं तर कमालच केली. अरे चला सगळ्यांनी रॉकेट मध्ये चला. हॅलो कंट्रोल टावर, कंट्रोल टावर. नमस्कार. फोबा 420 मधल्या अंतराळवीरांचा प्रवास सुखाचा, समृद्धीचा व भरभराटीचा हो. फुबा 420 नवीन तंबाखूवाला काय? अरे फोबा 420 आपल्या रॉकेटचं नाव आहे. फोबा 420 म्हणजे फुसका बार 420. हॅलो कंट्रोल रूम, पायलट दिलीप कुमार, आपण रॉकेट उडवायला सुरुवात करा. खालची चैन ओढा. काय झालं? अरे भाई, चैन खींची तो पैर निकल गई भाई. ती चैन नाही, वरची चैन ओढा. कमाल है भाऊ, कमाल है. वरची चैन ओढली तर खालून पाणी येते भाऊ, पाणी येते. अहो दिलीप कुमार, आपण पायलट रूम मध्ये नाही, टॉयलेट रूम मध्ये आहात. अरे काय गोंधळ लावलाय? अरे रॉकेट का नाही उडवत? अरे रॉकेट उडवा, किती उशीर. नमस्कार. फोबा 420 आता उडायला तयार आहे. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अंतराळवीरांनो, आपलं रॉकेट सुटलेलं आहे. काय शाहरुख, मंगळावर पोचल्यावर काय काय करणार? अरे मैं तो दीवाना हूँ, बाजीगर हूँ, मुझे किसी का भी डर नहीं. मैं मंगल पर जाकर ना चमत्कार दिखाऊंगा, चमत्कार. आज तक तो मैंने मुंबई की लड़कियों का दिल जीता है, लेकिन आज के बाद मैं मंगल की लड़कियों से मिलूंगा, उनसे प्यार भरी बातें करूंगा और उनके साथ पूरा मंगल घूमूंगा. अरे आप नहीं समझेंगे, कुछ कुछ होता है. अरे कुछ होता है क्या? अरे मंगळावर बहुत कुछ होता है. अरे मंगळावरच्या पुरीला कडक मंगळ असतो, ते तुझा ऑक्सिजन लवकर संपून टाकतो. चल इकडे. यस बॉस. ना मंगळावर पहिलं पाऊल टाकल्यावर तू काय करणार? मंगळावर पहिलं पाऊल टाकल्यावर मी काय करणार मी दुसरं पाऊल टाकणार. संजय कुमार, मंगल पे जाते वक्त बहुत खुश नजर आ रहे हैं आप. हाँ तो मैं कह रहा था, मैं खुश तो बहुत हूँ. एक बार मेरी बीवी ने मुझसे पूछा कि इस बार छुट्टियाँ बिताने कहाँ जाएंगे, तो मैंने कहा आती क्या खंडाला. हाँ तो मेरी बीवी ने कहा खंडाला जाके क्या करना, वहाँ तो पहले से आमिर खान जा चुका है, इससे अच्छा तो हम मंगल पर जाएंगे. मंगल पर तो मैंने कहा पहले क्यों ना मंगल मैं जाके आ जाऊँ. मैंने पूछा मंगल कहाँ है ठाकुर, मैंने पूछा मंगल कहाँ है. प्राण, मेरे अंदर के जानवर को मत जगाओ. जागू दे ना, मी आहे ना, बंदूक आहे माझ्याकडे, तात्काळ गोळ्या घालीन. बरखुरदार, गोली बाद में चलाना, पहले मुझे ये बताओ कि मंगल कहाँ है. अबे सुपे, काय जंगल लावले? त्या मायला मंगळावर पोचू दे, तुला तिथल्या जंगलातच सोडतो. मैंने पूछा. अबे सुबे पूछा. आता घे उषा आणि झोप. उषा म्हणजे उषा चव्हाण नव्हे, उषा म्हणजे उशी. अरे तिच्या मायला बंदुकीतून गोळ्या सुटल्या की काय? अरे माय झया, तुझ्या बंदुकीतून गोळ्या सुटक नाही रे, माझ्या पोटातून गॅस सुटलेलो असा. तरीच म्हटलं गोळ्या सुटतील कशा?
गोळ्या सुटायचं मेन कारण काय? नाही म्हणजे माझ्या बंदुकीत गोळ्याच नाहीयेत ना? आय 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 अरे औषधी खावलो तुझ्या. अरे माझ्या पोटाचा नगारो झालेला असा. आय 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 अरे माका गॅस सुटायचं औषध द्या रे. यासाठी हवं आत्मपित्तनाशक पाटणकर काढा. त्यामुळे पोटाला विकार होत नाही आणि पोटाला आकारही येत नाही. पण काय ते मी आणायला विसरलो. मच्छिंद्रा, हे स्वेटर घाल म्हणजे तुझा गॅस नक्कीच सुटेल. अरे दिलीप, त्याला स्वेटर देऊ नकोस, कारण त्याला गॅस इतका झालाय की तो आता गॅसच्या फुग्यासारखा उडून जाईल आणि त्याचबरोबर तुझं स्वेटरही जाईल. पण काय रे दिलीप, तू त्या मंगळावर काय करणार? मी अगोदर भरपूर शॉपिंग करणार आहे. काऊ म्हणत होती मंगळावर जागृत देवस्थान आहे म्हणून चक्क 10 वेळा नाक घासून नमस्कार करणार आहे मी. अरे दिलीप, अरे मला तू अंध श्रद्धाळू आहेस, आपलं हे अंध श्रद्धाळू आहेस. अरे लक्ष, रॉकेटच्या बाहेर हात काढू नकोस. डोक्याबरोबर हात पण फ्रॅक्चर होईल, कारण तुझ्या हाताला तारा लागेल, तारा. आणि एक हात काढला तर तारा, मग 2 हात काढले तर नयन तारा. ताम ताम दोन्ही हात बाहेर काढतो. लक्ष आहे, लक्ष. मंगळावर जाताना तुझी काय टंगळ मंगळ चालली? गप्प बस. पायलट दिलीप कुमार अजून मंगळ कसा येत नाही? ट्रॅफिक जाम झालं वाटतं. ए भाई, मुझे रास्ता नहीं दिख रहा है भाई, मुझे रास्ता नहीं दिख रहा है. मेरे चारों ओर धुंधले धुंधले से बादल नजर आ रहे हैं भाई. इस बादलों के बीच मंगल न जाने कहाँ खो गया है भाई. लगता है आसमां में मंगल नहीं है. कदाचित आपण वाट कर चुकलो नाही ना? अरे रे दिलीप कुमार, अरे रे काय अमंगळ बोलतोस? यावरून मला एक शेर आठवलाय. शेर म्हणजे वाघ? कुठे वाघ? गोळ्या घालतो त्याला. शेर म्हणजे जंगलातला शेर नाही, कवितेतला शेर. बादलों के दरमियान एक ऐसी साजिश हुई, अरे जिनका घर मंगल पे था उनके घर बारिश हुई. मुझे रास्ता नहीं दिख रहा है भाई. अरे अगोदर डोळ्यावरचा गॉगल काढ आणि इकडे लक्ष दे. पहिल्यांदा बुधाला राईट मार, मग शनीला लेफ्ट मार, मग गुरुला युटर्न मारला की राहू आणि केतूचे मधुर रॉकेट साक्षात मंगळ दिसत. मंगल आला वाटतं. अरे वा, अरे मंगल तो क्या? लक्ष्या, मैंने पूछा मंगल काय? हे काय मंगळावर चालोय आपण? वेडाच आहे. मंगळावर येऊन म्हणतोय मंगळ का आहे. अरे वा, काय मंगलमय वातावरण आहे इथे. अरे लक्षा, अरे मंगळावर मंगलमय वातावरण असणार नाही तर का शनिमय असणार का? अरे इथं सगळं ओसाड दिसतंय. इथे शिकार करणं म्हणजे नमस्कार, आपला हे चमत्कार करण्यासारखं आहे. ता तुझं शिकार राहू दे, त्या अगोदर मी परसाकडला पळतलो. पर साकड म्हणजे साकड घालली की काय? परसाकड म्हणजे माझ्या 2 नंबर. मला तर कविता करावीशी वाटतंय. काय 2 नंबरवर कविता? येथे तर मच्छर सुद्धा नाहीत, फक्त दगड, धोंडे आणि त्यावर पडलेली किरण. किरण, तू आहे मेरी किरण. अरे ती तुझी किरण नाही, अरे ती सूर्य किरण आहे. अरे वा, दिसले 2 प्राणी दिसले. आता टिपतो त्यांना. अरे ते प्राणी नाही आहेत. आई प्राणी नाही, मग पक्षी आहेत वाटतं. चला आपण सगळेजण जाऊन विचारूया त्यांना. नमस्कार मंडळी, मंगळावर आपले स्वागत आहे. अरे हा मराठीतून बोलतो. आहो, मराठीत काय, पण मला अमेरिकन, फ्रेंच आणि आगरी भाषाही बोलता येते. अरे आगरी सुद्धा? अहो, पण तुमचं नाव काय? माझे नाव मम्मा आहे. मम्मा काय? पण काय रे दिलीप, मम्मा म्हणजे काय रे? मम्मा म्हणजे मंगळावरचा माणूस असेल. मम्मा? अरे मग याचं नाव काय, हम्मा? नाही, माझे नाव चम्मा. काय चुम्मा? चुम्मा नाही, चम्मा. चम्मा म्हणजे चंद्रावरचा माणूस. मम्मा म्हणजे मंगळावरचा माणूस, चम्मा म्हणजे चंद्रावरचा माणूस. मग आम्ही काय पुमा काय? आई पुमा म्हणजे काय रे अशोक? पुमा म्हणजे पृथ्वीवरचा माणूस. पण मी काय म्हणतो, हा चंद्रावरचा माणूस मंगळावर कशाला आलाय? माझ्याकडे शनी ग्रहाचे पाहुणे मंडळी आले आहे. त्यांच्या चहासाठी साखर मागायला मंगळावर आलोय. काय रे डुम्मा, आपलं हे चम्मा, तुम्हाला आमच्या पृथ्वीवरचं काय काय आवडतं? आम्हाला तुमच्या पृथ्वीवरचे चित्रपट आवडतात. त्यात जंगल में मंगल आणि शुभ मंगल सावधान हे चित्रपट आवडले. अरे मग माझा कुठला चित्रपट आवडला? तुमचा तांबडी माती हा चित्रपट आवडला, कारण तीच माती आमच्या मंगळावर आहे. आई तुमचा आवडता हिरो कोण? मीच ना? नाही,
आमचा आवडता हिरो म्हणजे राज कपूर, कारण तो आमच्याच सारखा चालतो. अच्छा, मी काय म्हणतो, तुमचं आवडतं गाणं कोणतं? आमचे आवडते गाणे म्हणजे मंगला ग मंगला, तुझ्यासाठी बांधीन मी चंद्रावर बंगला ग बंगला. तुमच्या सणामध्ये मंगळा गौर हा सण आवडतो, कारण त्या दिवशी मंगळावर रजा असते. मेरे भाई, मुझे आपका ये बंगल बहुत पसंद आया, लेकिन एक बात समझ में नहीं आ रही है कि आप लोग इतने कामयाब होने के बावजूद गुफा में क्यों रहते? पूर्वी पृथ्वी सारखंच मंगळावर वातावरण होतं, पण आम्ही अणुबॉम्बचा वापर केला आणि मंगळावरचे पक्षी, प्राणी, घरे, झाडे सगळं नष्ट झालं. आईला, ही माणसं खांद्यावर कसली गोणी नेत आहेत? त्या गोणीत कांदे आहेत. आत्ताच पृथ्वीवरून कांदे आले आहेत. आता हे कांदे सर्व ग्रहावर पोहोचवतील. मारे तेव्हाच म्हटलं पृथ्वीवर कांदे महाग कसे काय झाले. मला तुमच्याकडे येतात कांदे म्हणून आमचे झाले वांदे. पण मी काय म्हणतो, सध्या तुमच्याकडे काय काय होतं? आमच्याकडे पॉलिटिक्स सोडून सगळं काही होतं. काही वर्षापूर्वी नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावरून माती नेली. तुम्ही मंगळावरून काय काय घेऊन जाणार? त्यांनी माती नेली, मग आम्ही विटा नेऊ. चला चला चला, अरे आता रॉकेट मध्ये बस. अरे आता पृथ्वीवर जायची वेळ झाली. अरे पण मच्छिंद्र कुठे? मी आलेलो असा, या मंगळावर येऊन माझा पोट साफ झालेलो असा आणि माझ्यावरचं मंगळ दूर झालेलो असा. चला 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 चला, मंडळी सगळी आतमध्ये रॉकेट मध्ये बस. पायलट, रॉकेट उडवा. मंगळावर मजा आली आहे, क्या मजा आली. अरे मजा पडली नाही, एकदम मजा आली. पण शिकार झाले नाही, बंदुकीत काही फायदा झाला नाही. अरे 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 क्या हो रहा है ये? अरे भाई रॉकेट क्या हो रहा है? ए भाई, अरे बघा बघा, रॉकेट मध्ये बिघाड झालाय भाई, बिघाड झालाय. रॉकेट काय काय कुठे चाललाय भाई? ए भाई, अरे अरे काय झालं? अरे रॉकेट बिघडलं. अरे पायलट कुठे? पायलट अरे हॅलो राजा टावर, नाही कंट्रोल टावर. अहो बाणात प्रॉब्लेम झालाय, बाण थांबवायला पाहिजे. अरे भाई, अब तो कोई मुझे बताओ कि मंगल कहाँ है? अरे प्राण, इथं आमचा प्राण जायची वेळ आली. अरे आता तरी गप्प बस. अरे मुझे तो लगता है कि अब हम पृथ्वी पर नहीं बल्कि सीधे शमशान घाटी पहुंचेंगे. अरे शाहरुख गप्प बस. अरे आता काहीतरी करायला पाहिजे, रॉकेट कुठेतरी थांबवायला पाहिजे. अहो निळू, एक काम करा, रॉकेट चंद्रावर थांबवा. अरे लक्षात, चंद्रावर थांबवता येणार नाही. आई पण का? अरे कारण आज अमावस्या आहे. अरे पडलो पडलो, अरे वाचवा वाचवा, अरे काका दादा ओ मामा वाचवा, अरे आम्ही पडलो. अरे 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 पडलो रे पडलो रे पडलो, अंतराळातून खाली पडलो, मेलो मेलो मेलो. अंतराळातून नव्हा, तुम्ही पलंगावरून खाली पडलात. अरे त्याच्या आईला, म्हणजे स्वप्न होतं. तर काल रात्रीला सपन पडलं, स्वप्नात आलं मंगळ आणि त्या मारे मी पलंगावरून पडलो.